तेजूवर बलात्कार हे काय बोलताय तुम्ही? असं काहीही झालं नाहीये. तेजूचे बाबा काकुडीला आले होते. त्यांना रडू आवरत नव्हते. अचानक समोर आलेला हा धक्का खरा की खोटा हेच कळत नव्हते. तेजूच्या आईला हा धक्का सहन होत नव्हता. त्यांना चक्कर येऊन पळायला व्हायला लागलं. अहो, आपली तेजू कुठे आहे? तिला बोलून घ्या. त्या थोड्या दम लागल्यासारख्या बोलत होत्या. त्यांची तब्येत बिघडत चालली. बीपी वाढून घामाघूस झाल्या. नितेशच्या आईचा संताप अनावर होत होता. पण तेजूच्या आईची तब्येत पाहून त्यांनी स्वतःला आवरलं. वाईट तर त्यांनाही वाटत होते. आपल्या सोन्यासारख्या मुलाच्या आयुष्यात हे काय होऊन बसले. त्याचेही रडणे चालूच होते. सर्व परिस्थिती पाहत नितेशचे बाबा उठले. हे बघा, आपण हा विषय आता इथेच थांबवू. खरं काय आहे ते दोघं आल्यावर बघता येईल. तुम्ही आता तब्येत सांभाळा. डोक्यात फार काही आणू नका. नितेश आल्यावर मी त्याच्याशी आधी बोलतो. पण तो येईपर्यंत हे इथेच थांबू असे वाटते मला. असे म्हणत त्यांनी आता पुरते सर्व सावरले. नितेश आणि तेजू एकमेकांच्या कुशीत विसावले होते. पहिल्या मिलनाची धुंदी संपून आता सौख्याच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात सुरू झाली होती. रात्री कधीतरी तेजूला जाग आली. ती नितेशच्या हातावर डोके ठेवून झोपली होती. जाग येताना चेहऱ्यावर प्रसन्न हसू उमलले होते. तिने नितेशकडे पाहिले. तो किती शांत झोपलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान दिसत होते. त्याचा असा तृप्त चेहरा तिला पहिल्यांदाच दिसला होता. याआधी कधीही दिसला नव्हता. दिसायचा तो तिच्या ओळीने व्याकुळ झालेल्या मिलनाची आज असलेल्या चेहरा. लग्नानंतर आज इतक्या दिवसांनी त्याला हे सुख दिले याचे तिला समाधान वाटू लागले. ती भरल्या नजरेने त्याला निहाळत होती. पुन्हा एकदा डोळे भरून आले. ती त्याच्या छातीवर डोके ठेवून डोळ्यातले पाणी पुसते. नितेश बंद डोळ्याने तिला हाताने धरून आणखी जवळ घट्ट ओढून घेतो. तिच्या कपाळावर किस करतो. रडायला काय झालं? काही त्रास होतो का? नितेश झोपेतच काळजीने विचारतो. ती नाही. त्याच्या छातीवर अलगद डोके उचलून ती बोलते, आय लव्ह यू नितेश. असे बोलत नितेशशी ओठात मिसळून जाते. पुन्हा एकदा दोघे एकमेकात सामावून जातात. पुन्हा एकदा प्रणयाची धुंदी चढते. दिया कॉलेजवरून घरी येते. घरी काय घडले ते कळायला तिला वेळ लागत नाही. कारण ती घराजवळ येत असताना तिच्या वहिनीचे आई वडील अशा गंभीर चेहऱ्याने घरी जाताना तिने पाहिले असतात. ती घरात येताच बॅग जोरात आपटून देते. आई बाबा, तुम्ही वहिनीच्या आई वडिलांना इथे कशासाठी बोलवलं आणि त्यांना काय सांगितलं? दिया प्रचंड संतापली होती. मोठ्या विश्वासाने नितेशनी ही गोष्ट तिच्याशी शेअर केली होती. ती अशा प्रकारे सर्वांना समजली तर नितेशला काय वाटेल या विचाराने ती अस्तव्यस्त झाली होती. इतकी मोठी गोष्ट त्यांनी आमच्यापासून लपवली, मग त्यांना विचारायला नको? नितेशची आई, अगं ही त्याच्या दोघांमधलं पर्सनल बाब आहे. त्याचं ते बघून घेतील ना. काय करायचं? शिट, मीच तुम्हाला सांगायला नको होतं. दिया डोके धरून खाली बसते. आता दादा वहिनी आल्यावर काय वाटेल त्यांना? कसं सामोरे जाणार मी त्यांना? मी त्यांचा विश्वास तोडला असा विचार करून ती रडायला लागली. तुम्ही आजकालची मुलं, तुम्हाला या गोष्टी खेळ वाटतात. आपल्या नितेशची
आयुष्य असे बर्बाद झाले त्याचे तुला काहीच वाटत नाही का? नितेशची आई रडलेली होऊन बोलत होती. बाबा, आईला गप्प बसायला सांगा. एकतर बिचारे दादा वहिनी कोणत्या अवस्थेतून जात आहेत त्यांचं त्यांना माहिती. वहिनीच्या जागी स्वतःला ठेवून मी इमॅजिन करून पाहिलं आहे. आई नुसत्या विचारानेच मला मेल्याहून मेल्यासारखे झाले होते. तर वहिनीचे काय होत असेल? आणि त्यातून तू तिच्या माहेरी हे सगळं सांगून आणखीनच भर घातली. दिया सतत रडत होती. म्हणजे तुला हे सगळं नुसतं माहिती नव्हतं तर तिला मानसिक आजारातून सावरायला सुद्धा तू सामील होतीस तर पाहिले तर तुझे थोबाड फोडले पाहिजे. नितेशची आई दियावर धावली पण बाबांनी मध्ये त्यांना थांबवले. दिया जागेवरून उठून डोळे मोठे करून पाहत होती. तिला क्षणभर आईची खूप भीती वाटली. अहो, काय करताय? जरा बाणावर या. असे बोलत नितेशचे बाबा नितेशच्या आईला ओरडतात. नितेशची आई सोफ्यावर बसून रडतात. तेजू परत आली की माझ्या नितेशच्या आयुष्यातून निघून जायला सांगा तिला. मला तिचे तोंड पाहायचं नाहीये. त्या रडत रडत पदर डोळ्यांना लावतात. दिया चिडून उठते. आई, हे असं काही करणार नाही. तू कळलं ना? मग माझा मुलगा आणखी किती दिवस दुःखात राहणार? तिला बरे करण्यासाठी त्याची अख्खे आयुष्य घालावे का? नितेशची आई, तुम्ही दोघे आता बास करा. दिया, तू आज जा. आता कोणीही काहीही बोलणार नाही. उद्या नितेश परत येतोय. मला आधी त्याच्याशी बोलू दे, मग बघू नितेश. रे बाबा, दोघींनी गप्प करतात. नितेशची आई देवासमोर संजवाताला लावायला आत जाते. देवासमोर रडतच हात जोडते. दिया आपल्या पुढे जाऊन रडू लागते. दादा विश्वास तोडला. आता तो कसा रिॲक्ट करेल हीच भीती होती तिला. शिवाय तिची आई प्रचंड दुखावली गेली. या सगळ्यांनी आता पुढे कसे काय होईल याची चिंता लागून राहिली. आज ये नौजवान आखिर लुट गया, किसी ने मेरे कितना फायदा उठाया. हाय. नितेश बिछाण्यात पडला मुश्किलपणे तेजूला छेडत होता. तेजू ड्रेसिंग टेबल समोर तयार होऊन बसली होती. काय काय बोललात? ती कानातले घालता घालता डोळे मोठे करून आरशात पाहून त्याला दटवते. मग काय काय नाही केलं माझ्यासोबत? मी बिचारा सगळं सहन करत होतो. त्याचा किती फायदा उठवला कोणीतरी. नाटकी चेहरा करत बोलत होता. नितेश भलताच खोड्या करण्याच्या मूडमध्ये होता. तेजू चिडून उठते. त्याच्या अंगावर कपडे नाहीत हे माहिती असते. पांघरून उडेल हा आता पुढे जास्त काही बोलला तर. ती एका हाताने चादर पकडत बोलते. ओढ ना, मी तुला आवडेल. माझ्याजवळ तो डोळा मारत बोलतो. तेजू चादर सोडून मागे फिरते. तोच नितेश तिला जवळ खेचतो. तेजूच्या अंगावर पडते. दोघे एकमेकांच्या डोळ्यात पाहतात. तुम्ही जिंकलात ना नितेश. तुम्ही मला माझ्या भूतकाळाच्या कटू आठवणींना तुमच्या प्रेमाने कायमचा मिटवलाय. तेजू त्याच्या डोळ्यात पाहत हळू आवाजात बोलते. मला अजूनही खरं वाटत नाही आहे. तेजू, काल जे घडलं ते स्वप्न होतं की सत्य? नितेश तिच्या गालावर हात ठेवतो. बोलतो. तेजू लाजत पापण्या खाली करते. नितेश तिची हनवटी वर करून चेहऱ्यावर करत आणखी जवळ जातो. तेजू त्याला हळूच चिमटा काढते. मिस्टर नितेश, आपला हनीमून इतकाच होता. चला उठा, घरी जायला निघायचं. आपल्याला असे बोलून त्याला उठून बाथरूम मध्ये ढकलते. नाश्ता करून दोघे हॉटेलमधून चेकआउट करतात. नितेश, मला ना
दियासाठी खरेदी करायची आहे, तिला थँक्यू म्हणायची आहे. तेजू निघताना नितेशला बोलते, कशासाठी असे काय करताय? तिच्यामुळे माझ्या मनातील उभारी मिळाली आहे. तिचे उपकार मी आयुष्यभर नाही विसरणार. मला कधी एकदा तिला भेटू असे झाले आहे. तेजू फार खुश होती. दोघेजण दिया आणि घरातील सर्वांसाठी खरेदी करून पुण्याला परत यायला निघतात. इकडे तेजूच्या घरी सर्वजण चिंतेत बसलेले असतात. तेजूचे दोन्ही भाऊ सुद्धा प्रचंड संतापलेले असतात. कोणालाच काहीही कळत नसते. अचानक हे असे काय झाले? मागील काही दिवसात तेजू आजारी आहे असे सांगून माहेरी येणे, मग बरेच दिवस राहणे, मग नितेशने रोज तिला भेटायला येणे, बाहेर जाऊन पुन्हा माहेरीच आणून सोडणे. या सर्व गोष्टीचा संदर्भ लागला तर काहीतरी नक्की आहे. हे आपल्यापासून लपवले गेले असेल. तेजूचा मोठा भाऊ बोलतो, पण हे त्या दोघा नवरा बायकोमधील पर्सनल गोष्ट आहे. आपण मध्ये कसे बोलणार? तेजूची बहीण, अरे पण बलात्कार काय? आपण ऐकून घेतो म्हणून काहीही बोलणार काय ते? धाकटा भाऊ, तिची आई वडील हतबल झाल्यासारखे बसून फक्त रडत होते. तेजू आणि नितेश घरी यायला निघाले असतात. आज घरी जाताना दोघे फार आनंदात असतात. पण पुढे काय दिव्याला समोर जावे लागणार आहे त्यांना. नितेशने तेजूला यातून बाहेर काढून पहिली लढाई जिंकली, पण आता घरातील सर्वांना तो काय आणि कसे समजावे? इकडे नितेश आणि तेजू मुंबई एअरपोर्टवर उतरले. दुपार होत आली होती. तिथेच छानशा हॉटेलमध्ये त्यांनी लंच घेतला. दोघेही अतिशय आनंदात होते. आज जवळपास महिन्याभराने तेजू तिच्या घरी सासरी परत जाणार होती. नितेश सुद्धा याच भावनेने सुखावलेला होता. तेजूने दिलेला हा छोटासा गोडसा मधुर चंद्र खरंच अविस्मरणीय ठरला होता. लग्न झाल्यानंतर त्यांचे हनीमून पुढे ढकलत राहूनच गेले होते. आता तेजूला मस्तपैकी 10 दिवस स्वित्झर्लंडला घेऊन जाता येईल असे मनाशी ठरवले होते. थोडे फ्रेश होऊन दोघेही पुण्याकडे जायला निघाले. संध्याकाळ होत आली. नितेशच्या घरी आई बाबा आणि दिया काळजी करत हॉलमध्ये बसले होते. कोणीही एकमेकांशी बोलत नव्हते. गंभीर चेहरा आणि मनात अनामी भीती दाटली होती. थोड्याच वेळात दोघेजण हसत घरी आले. तेजूचा वसा हसरा निरागस चेहरा पाहून नितेशची आई जास्तच चिडली. थांब तिथेच, त्या रागाने उभ्या राहिल्या. दिया आणि बाबा पण उठून उभे राहिले. असे अचानक काय झाले? नितेश आणि तेजूला कळलेच ना. ते दोघेही थांबले. आईच्या गंभीर रडवलेला चेहरा पाहून नितेशने बाबा व दियाकडे पाहिले. दियाचा चेहरा सर्व काही सांगत होता. नितेशला पाहून दियाचा बांध फुटला. ती पळत जाऊन त्याच्या गळ्यात पडून रडू लागली. दादा, ती पुढे बोलणारच तोच त्याने तिच्या तोंडावर हात ठेवत तिला थांबवले. त्यांनी आई बाबाकडे पाहिले. काय झाले आहे हे त्याच्या लक्षात आले होते. नितेशची आई बाबा दोघेही सुशिक्षित आणि आधुनिक विचाराचे होते. पण असा अचानक बसलेला मोठा धक्का पचवणे कोणालाही किती कठीण असते हे तो जाणून होता. तरीही बाबा बरेच शांत होते. पण आई कशी रिॲक्ट करेल याची कल्पना आली होती. त्याची आणि बाबाची सूचक नजरानजर झाली. तेजू तर बावचळल्यासारखी सर्व काही पाहत उभी होती. भीतीने कापरे धरू लागले. डोळे पाणावलेले, केविलवाणा चेहरा करून हताशपणे स्तब्ध उभीच राहिली होती. तेजू, तू जा, नितेश बॅग उचलत म्हणाला. नाही,
ही मुलगी मला ह्या घरात नकोय. हिच्याशी आपला कसलाही संबंध नाही. नितेशच्या आई रडत लाले लाल डोळ्यांनी रागाने चरफडत बोलत होत्या. मी काय केलंय? तेजू धीर एकटवून बोलू लागली. आई, मी तुला सगळं सांगतो. नितेश बोलतच होता की त्याची आई मध्येच थांबत, मला सगळं माहिती आहे. ह्या अशा बलात्कार झालेल्या मुलीला तू स्वीकारलंय? तयार कसा झाला? आई, नितेश मोठ्याने ओरडला. त्याचे डोळे रक्तासारखी लाल झाले होते. तेजू घाबरून तोंडावर हात ठेवून जरा मागे झाली. अशा वातावरणात नितेशला पहिल्यांदा पाहून घाबरून गेली. दिया तर थरथरायलाच लागली. नितेश डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतो. आई, तुला कळतंय का तू काय बोलतेस? तो थोडा शांत पण कडक आवाजात म्हणाला. नितेशचे बाबा जरा धीराने घेत असले तरी त्यांचेही मनात राग होताच. त्यांनी तेजूकडे एका नजरेने पाहिले सुद्धा नाही. नितेश, तू हे सगळं आमच्यापासून का लपवलं? हा, आमच्या दोघा नवरा बायकोमधील प्रॉब्लेम आहे. तो आम्ही आमच्या परीने सोडवला आहे. तुम्हाला वाटतंय तसं हे नाहीये. नितेश रागावर बोलायचा प्रयत्न करत होता. तू काहीही म्हणालास तरी या मुलीला आम्ही आमची सून म्हणून स्वीकारू शकत नाही. नितेशच्या आईने निर्णय दिला. काही गरज नाहीये तुमच्या उपकाराची. दरवाजातून मोठ्याने गर्जना झाली. तसे सर्वजण चमकून तिकडे पाहतात. दारात तेजूचे बाबा, दोन्ही भाऊ आणि थोरली बहिणी उभे असतात. इतका वेळ सुरू असलेल्या या सर्व तमाशाने जवळपास कोमलून गेलेली तेजू जाऊन मोठ्या दादाला गळ्यात पडते. तिचे भाऊ आणि बहिणी तिला धीर देतात, सावरतात. तेजूचे बाबा तावतावाने पुढे येतात. सुशिक्षित संस्कारी बनवणाऱ्या तुमच्या कुटुंबाची विचार इतके खालावलेले असतील असे वाटले नव्हते. आम्हाला कुठून काय ऐकून तुम्ही आमच्या मुलीला ही वागणूक देत आहात? बाबा, तुम्ही थोडा वेळ शांत बसा. इथे मी सांगतो. आईला समजावून. काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. नितेश परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करत होता. नितेशराव, हा दिवस कधी बघावा लागेल असे वाटले नव्हते आम्हाला. ज्या घरात आमच्या मुलीला तिरस्काराच्या नजरेने पाहिले जाते, घरातून बाहेर काढण्याची भाषा केली जाते, तिथे मी माझ्या मुलीला एक क्षणही ठेवू शकत नाही. चल तेजू. तेजूचे बाबा तिला घेऊन जायला निघतात. तेजू अस्वस्थ होऊन फक्त नितेशकडे पाहत असते. तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या आसमानच्या धारा आणि केविलवाना भाव त्याचे काळीत शिरत आरपार जाते. काही वेळापूर्वी सुखावलेल्या कळीप्रमाणे हसणारी तेजू अचानक अशी कोमेजली पाहून त्याच्या हृदयाला तीव्र वेदना होऊ लागली. तो भरलेल्या डोळ्यांनी केसावरून हात फिरवत इकडे तिकडे पाहू लागला. ह्या क्षणाला कोणाकोणाला आणि कसे समजावणार होता तो. डोकंच काम करेल असे झाले होते. नाही, वहिनीला नका नेऊ प्लीज. दिया थोडा धाडस करून पुढे आली. शेवटी तिच्यामुळेच ही परिस्थिती आली होती. थोड्याशा प्रयत्नाने ती सावरायचं बघत होती. दादा, थांबवलं रे वहिनीला. दिया रडत होती. तोपर्यंत तेजूचे बाबा आणि वहिनी तिला घेऊन बाहेर गेलेले सुद्धा असतात. तिचे दोन्ही भाऊ त्याच्याकडे रागाने पाहत उभे असतात. आता इतकं सगळं झाल्यावर तुमच्या आमच्या तेजूशी काहीही संबंध नाही असे बोलून ते जायला निघतात. तोच नितेश धावत जाऊन त्यांना अडवतो. फार हताश नजरेने हळू आवाजात बोलतो. हा सर्व एक मोठा गैरसमज आहे. काहीतरी चुकीच्या पद्धतीने सांगितलं गेलंय आईला. मी सर्वांना खरे काय ते सांगेन, पण
आता कोणीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. प्लीज तेजूला माझ्यापासून लांब करू नका. आम्ही खरं तर इतके तुमच्याशी फक्त बोलायला आलो होतो. आज तुम्ही येणार हे कळले होते. कालच्या गैरसमज दूर करून घेण्यासाठीच आम्ही आज आलो. पण इथे एवढं महाभारत घडेल असे वाटले नव्हते. लहान भाऊ सांगत होता. तेजूचे भाऊ रागातच होते. पण ही वेळ नाही हे त्यांनाही कळत होतं. ठीक आहे, आपण नंतर बोलू. आम्हालाही आमच्या बहिणीचा संसार मोडायचा नाहीये, काळजी घ्या असे म्हणत तेजूचा मोठा दादा नितेशच्या खांद्यावर एक हात ठेवत थोडं आश्वासक बोलून निघतो. नितेश पुढे अंगणात पायरीपर्यंत जाऊन तेजूला गाडीत बसताना पाहून आतून तुटून जातो. तिच्या मनाची काय अवस्था होत असेल हाच विचार सुरू असतो. त्याची आणि तेजूची नजर होते. त्यांचे काळीज केवळ धडधडत राहते. मागून दिया सुद्धा पडत येऊन नितेशच्या शेजारी उभी राहते. दोघेही तेजूला जाताना स्तब्धपणे पाहत राहतात. दादा, मला माफ कर. या सर्वाला मी जबाबदार आहे. दिया रडत नितेश समोर हात जोडते. नितेश तिला जवळ घेतो आणि आत घेऊन जातो. मोठ्या प्रयासाने स्वतःचा राग नियंत्रित करत आई बाबासमोर उभा राहतो. या सर्व परिस्थितीला कसा बदलावेल नितेश? तेजूला परत आणेल? आता कुठेतरी त्याने तिला ह्या सर्वात उंच बाहेर काढले होते. आता घरातील सर्वजण या साऱ्याला कसे स्वीकारतील हे मोठे आव्हान त्याच्या समोर आहे. या आव्हानाला नितेश कसा समोर जाईल पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.